एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। 3 महिन्यात राज्यातलं सरकार कोसळणार, शरद पवारांच्या जवळच्या माणसाचा खळबळजनक दावा। राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले। महायुतीचे प्रमुख घटक पक्ष भाजपला राज्यात सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत। शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 3ही पक्ष मिळून केवळ 50 जागा जिंकता आल्या आहेत। विधानसभेत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे। दरम्यान दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जात आहे। लोकसभेत त्यांना चांगलं यश मिळालं तेव्हा त्यांना ईव्हीएमवर शंका नव्हती, मात्र आता विधानसभेत पराभव झाला तर ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे, असं उत्तर महायुतीकडून महाविकास आघाडीला देण्यात येत आहे। ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार उत्तमराव जानकर यांनी मोठं वक्तव्य केलं आणि या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। ते पंढरपुरात बोलत होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पंढरपूर।